500 रुपयाची वस्तू ग्राहकाला 300 रुपयाला मिळाली तर ग्राहकाला किती टक्के फायदा झाला? बघा, 500 रुपयाची वस्तू 300 रुपयाला मिळाली तर 200 रुपये हा प्रत्यक्ष फायदा झाला. तर किती टक्के फायदा झाला हे आपल्याला काढायचं आहे. आता वस्तूची किंमत होती 500 रुपये आणि फायदा झाला 200 रुपये. 500 ला 200 रुपये फायदा तर 100 ला किती फायदा हे आपल्याला काढायचं आहे. टक्के म्हणजेच 100. तिरकस गुणाकार करूया. 100 गुणिले 200 भागिले 500. बघा, 500 मधले 2 शून्य गेले आणि 200 मधले 2 शून्य गेले. 5 एक 5, 5 2 10, शून्याचा भाग बसला. खाली उरले 20 गुणिले 2, 20 दुणे 40. म्हणजे ग्राहकाला 40% फायदा झाला. म्हणून पर्याय बी हे उत्तर येते.